नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ABC ज्यूसची जी रेसिपी आहे तर ती शेअर करणार आहे. ABC ज्यूस शरीर डिटॉक्ससाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो आणि तसेच याने काय होतं, आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती सुद्धा मजबूत होते. आता A फॉर ॲपल, B फॉर बीटरूट आणि C फॉर कॅरेट असे 3 घटक जे आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि याच्यापासूनच आपण जो ज्यूस आहे तर तो बनवणार आहे. आता जर तुम्हाला यामध्ये आवळा मिक्स करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. त्याच्यासोबतच तुम्ही यामध्ये पुदिना, कोथिंबीर ही सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि जर तुमच्याकडं आलं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. पण आता जेवढे काही घटक माझ्याकडे होते किंवा जेवढे काही फ्रूट्स होते ते सगळे मी यामध्ये टाकलेले आहेत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी खरंच खूप जास्त फायदेशीर आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस जे आहेत ना तर ते आपण सेवन करत असतो. काही ज्यूस भाज्यांपासून बनलेले असतात तर काही ज्यूस फळांपासून बनलेले असतात. तर काही ज्यूस असे असे असतात की जे 2-3 गोष्टी मिळून एकत्र केले जातात. आता जसं की आपला हा ABC ज्यूस आहे. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, A म्हणजे ॲपल, B म्हणजे बीटरूट आणि C म्हणजे कॅरेट म्हणजेच गाजर. हे सगळं एकत्र करून हा ABC ज्यूस जो आहे तर तो तयार केला जातो. या ज्यूसमध्ये आहेत ना भरपूर फायबर आहे, नायट्रेट्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई तसेच बीटा कॅरोटीनही असतं यामध्ये. ABC ज्यूस शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. या ज्यूसचा जर आपण सेवन केलं ना तर शरीराला आपल्या विटॅमिन मिळतं, खनिज मिळतं, फायबर मिळतं आणि या ज्यूसमुळे विटॅमिन ई, विटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट, आयर्न आणि अनेक अशा फायदेशीर अँटीऑक्सिडंटसुद्धा आपल्याला मिळतात. या ज्यूसमुळे आपली इम्युनिटी जी आहे ती मजबूत होते. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ वेगवेगळ्या समस्यांचं कारण ठरतात. अशा शरीरातील विषारी तत्व जे आहे ते बाहेर काढण्यासाठी ABC ज्यूसचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो. ABC ज्यूस एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंकसारखं सुद्धा काम करतं. या ज्यूसमुळे काय होतं, आपली जी पचनक्रिया आहे तर ती सुद्धा सुधारते. हृदयासाठी सुद्धा ABC ज्यूस जो आहे तो खूप जास्त फायदेशीर आहे. ABC ज्यूस सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशरसुद्धा कमी होण्यास मदत होतं आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे तर ते सुद्धा अगदी सुरळीत होतं. यामुळे आपलं हृदय जे आहे ते सुद्धा निरोगी राहतं. एनर्जी मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही या ABC ज्यूसचा जो आहे तो वापर करू शकता. अनेक विटॅमिन्स असलेल्या या ज्यूसमध्ये नॅचरल शुगर असते. अशा ज्यूस प्यायल्याने एनर्जी बूस्ट होते आणि पुन्हा आपल्याला थकवा जो आहे तो येत नाही. आता आपलं जर शरीर आपल्याला आतून निरोगी राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हा ज्यूस जो आहे ना तो प्रत्येकाने सेवन केला पाहिजे. आता जर आतून निरोगी राहिलो तरच त्याचा इफेक्ट आपल्या त्वचेवरती दिसून येईल. ABC ज्यूस प्यायल्याने त्वचेला आवश्यक असे अँटीऑक्सिडंटसुद्धा मिळतात आणि ABC ज्यूसमुळे काय होतं, आपली त्वचा जी आहे ती मुलायम होते आणि चमकदार होते. डोळ्यांसाठी सुद्धा ABC ज्यूस जो आहे तो खूप जास्त फायदेशीर आहे, कारण की ABC ज्यूसमध्ये गाजर असतं ज्यामध्ये हाय बीटा कॅरोटीन तत्व जे आहे ते असतं. त्यामुळे हा ज्यूस डोळ्यांसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे आणि यामुळे आपली दृष्टीसुद्धा चांगली राहते. तर आता येत ना मी इथे बघा काय केलेलं आहे, एक बीटरूट जे आहे ते घेतलेलं आहे. आता माझ्याकडे आता मोठ्या साईजमध्ये होतं त्यामुळे ना मी ते हाफ कट केलं आणि हाफ बीटरूट जे आहे तर ते मी घेतलेलं आहे. सोबतच एक ॲपल घेतलेला आहे आणि 2 कॅरेट जे आहेत तर ते सुद्धा मी घेतलेले आहेत. तर आता हे आहेत ना मी व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि सोबतच माझ्याकडे आहेत ना 5-6 आवळे जे आहेत ना तर ते सुद्धा होते. तर ते सुद्धा मी यामध्ये कट करून घेतलेले आहेत. तर आता आवळ्यामध्ये आहेत ना बिया असतात त्याच्यामुळे ना आपल्याला साईडने जे आहे ते कट करून व्यवस्थित असं घ्यावं लागतं, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित मिक्सरमध्ये ब्लेंड करता येईल. आता या ज्यूसचे आहेत ना इतके जास्त फायदे आहेत की मी तर म्हणेन की स्पेशली गृहिणींनी थोडा वेळात वेळ काढून हा जो ज्यूस आहे तर तो बनवला पाहिजे. जेणेकरून काय होतं, सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा फक्त आपल्याला याच्या ज्या क्यूब्स आहेत तर त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला सेवन करता येतात. आता रोजच्या रोज सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करणं काही शक्य होत नाही. त्यामुळे एकाच दिवशी सगळं हे जेव्हा आपण तयार करतो ना तर तेव्हा सकाळी उठल्यानंतर ना आपल्याला आहेत ना पटकन या क्यूब्स ज्या आहेत तर त्या घेता येतात आणि पाण्यासोबत आपण त्या इझिली घेऊ शकतो. रोजच्या रोज हे जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करणं आपल्याच्यानी काही शक्य होत नाही. तर आता इथे सगळं जे आहे ना तर ते मी एका ज्यूसच्या जारमध्ये ना घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते मिक्सरमध्ये व्यवस्थित असं ब्लेंड करता येईल.
तर आता यामध्ये ना मी थोडासा पुदिना सुद्धा ॲड करणार आहे. तुमच्याकडे जे काही घटक अवेलेबल आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता, जसं की डाळिंब आहे, कोथिंबीर आहे, आलं सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता माझ्याकडे काही नव्हतं त्याच्यामुळे मग मी फक्त यामध्ये ना पुदिना जो आहे तर तो ॲड करणार आहे आणि पुदिना सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. आता हे सगळं ना मी एका जारमध्ये घेतलेलं आहे आणि आता ना मी त्यामध्ये थोडंसं पाणी जे आहे ते ॲड करणार आहे. आता इथे ना फ्रीजमध्ये थोडंसं डाळिंब जे आहे ते सुद्धा शिल्लक होतं, तर म्हटलं चला ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूयात. आणि या ज्यूसचे इतके जास्त फायदे आहेत ना की आपण हा ज्यूस जर रोज सेवन केला ना तर आपलं शरीर निरोगी राहतं आणि आपली त्वचासुद्धा खूप जास्त छान होते. केससुद्धा खूप जास्त केसांची जी ग्रोथ आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. तर आता मी मिक्सरमध्ये ते व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे ना मी पुरणाची जी चाळण असते ना तर त्याच्या साहाय्याने मी हे गाळून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे एखादं नॅपकिन वगैरे असेल किंवा सुती कापड वगैरे असेल तर त्याच्यासुद्धा मदतीने तुम्ही हे जे आहे ते गाळून घेऊ शकता. पण आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मग मी ही पुरणाची जी चाळण असते तर तिचाच मी इथे वापर केलेला आहे. आणि यामधलं सगळं जे पाणी आहे ना तर ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. आत्ताचं सध्याचं जीवन इतकं धावपळीचं आहे की रोजच्या रोज हे असं बनवून ड्रिंक घेणं आपल्याला काही जमत नाही. त्याच्यामुळे आपण हे जे आहे ते 15 ते 20 दिवसांसाठी याच्या ज्या क्यूब्स आहेत तर त्या बनवून आपण स्टोअर करू शकतो, जेणेकरून जेव्हा कधी आपल्याला वाटेल की आपल्याला ज्यूसचं सेवन करायचं आहे त्या दिवशी फक्त आपण क्यूब्स बाहेर काढून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे जे मिश्रण आहे तर ते घेऊ शकतो. आणि या ज्यूसचं रोजच्या रोज सेवन केल्यामुळे ना आपल्याला शरीराला अनेक पोषक तत्व जी आहेत तर ती मिळतात. सफरचंद, बीट आणि गाजर वापरून आपण तयार होणारा हा ज्यूस अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. त्यामुळे याचं आपण रोजच्या रोज सेवन जे आहे ते केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ABC ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं, जे पचनसंस्थेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हे फायबर आतड्यांची हालचाल सुधारतं, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी करतं आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्यामुळे आपल्या पोटाचे जे आरोग्य आहे तर ते चांगले राहते. तर आता इथे ना बघा मी काय केले, हा जो ज्यूस आहे ना तर तो मी साईडला काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना मी अर्ध जे लिंबू आहे तर ते सुद्धा मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर आता यामध्ये बघा किती सारे असे घटक जे आहेत ते आपण एकत्रित केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या शरीरासाठी याचा खूप जास्त फायदा जो आहे तो होणार आहे. तर आता तुम्ही ना याला गॅसवरती सुद्धा गरम करून त्यामध्ये ना तुम्ही जी अगर पावडर असते तर ती तुम्ही त्यामध्ये टाकून त्याच्या छान अशा गम्मी ज्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. ते सुद्धा खूप जास्त दिवस राहतात. पण आता एवढा वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे मला असं वाटतं की साध्या सिंपल पद्धतीने इथे मी ABC ज्यूसची जी रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याच्यासोबत जे काही त्याचे फायदे आहेत तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यामुळे एकदा ही रेसिपी जी आहे ती एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण की रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर बीटरूट कट करणं, ॲपल कट करणं, त्याचा ज्यूस बनवणं इतका काही वेळ प्रत्येक गृहिणीकडे असेलच असं नाही. त्यामुळे एकदाच ज्यावेळेस आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेस आपण याच्या ज्या क्यूब्स आहेत तर त्या बनवून ठेवू शकतो. तर आता इथे ना हे जे प्रोडक्ट आहे ना क्यूब्स बनवण्याचं तर ते मी ना ऑनलाईन मागवलेलं होतं. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी खाली प्रोडक्ट टॅग करते किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देईल. तुम्ही तिथे सुद्धा जाऊन ते परचेस करू शकता. तर आता थोडासा जो ज्यूस आहे ना तर तो माझ्याकडे अजून शिल्लक राहिलेला होता. तर त्यामुळे ना मी हे जे बर्फ आपण ज्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवतो बनवण्यासाठी तर ते त्यामध्ये सुद्धा मी हे जे मिश्रण आहे तर ते ॲड करून घेतलेलं आहे, जेणेकरून ते वाया जाता कामा नये आणि भरपूर असं आपण याला स्टोअर जे आहे ते करून ठेवू शकतो. आता डीप फ्रीजमध्ये मी याला ठेवून देणार आहे आणि उद्या याच्या ज्या क्यूब्स वगैरे ज्या आहेत त्या कशा पद्धतीने बनलेल्या आहेत तर ते मी तुम्हाला पुढे तुम्हाला पाहायला भेटेलच. पण आदल्या दिवशी हे सगळं जे आहे तर ते मी प्रोसेस सगळी करून ठेवलेली होती आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपण पाहूयात की कशा पद्धतीने याच्या क्यूब्स वगैरे ज्या आहेत त्या बनलेल्या आहेत. आता त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी बघा या क्यूब्स ज्या आहेत ना तर त्या अशा पद्धतीने बनलेल्या होत्या आणि खरंच त्या खूप जास्त छान दिसत होत्या आणि बघितल्यावरती तर इतकं जास्त छान वाटत होतं, म्हणजे जसं की एखादी काच शाईन करते ना त्याप्रमाणे याच्या ज्या क्यूब्स आहेत ना तर त्या शाईन करत होत्या. आणि आता याला ना आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे जे आहे तर ते साईडला वगैरे सगळ्या याच्या क्यूब्स काढून घेणार आहेत, जेणेकरून त्या कशा पद्धतीने बनलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दिसेल. आता साईडने ना याचे जे एजेस आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित असे लूज करून घ्यायचे आहेत. आणि इथे बघा सगळे क्यूब्स वगैरे जे आहेत ना तर ते मी साईडला काढून घेतलेले होते आणि याचा शेप जो आहे ना तर तो सुद्धा खूप जास्त छान आहे आणि पाहिल्यानंतर ना तर इतकं जास्त छान वाटत होतं, असं वाटत
आपण कधी एकदा या क्यूब्स ज्या आहेत तर त्या ट्राय करून घेऊ शकतो आणि खरंच तुम्ही बघू शकता याचा शेपसुद्धा किती सुंदर आहे आणि पाहिल्यानंतर सुद्धा इतकं छान ते दिसत होते. आता येत नाही बघा, जेव्हा कधी आपल्याला सकाळी उठल्यानंतर अशा रेडीमेड क्यूब्स ज्या आहेत तर त्या पाहायला भेटल्या आणि डायरेक्ट आपण ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं, तर आपला बराचसा वेळ तिथे वाचतो आणि जर आपल्या शरीरासाठी काही चांगलं असेल, तर मग ती रेसिपी ट्राय करायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही आणि यामध्ये ना सगळे घटक जे आहेत तर ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. आता सेपरेट ते सेवन करणं आपल्यासाठी काही शक्य होत नाही किंवा कधी-कधी आपल्याकडे तेवढा टाईमसुद्धा नसतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकीने असे जे क्यूब्स आहेत तर ते बनवले पाहिजेत. आणि आता येत ना बघा, माझ्याकडे काचेचा जार काही नव्हता, त्यामुळे ना इथे मी आईस्क्रीमचा जो डब्बा आहे तर तोच घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना मी या सगळ्या क्यूब्स ज्या आहेत तर ते आता मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. आता सकाळी उठल्यानंतर ना मग हे सगळं बनवण्याची काहीच गरज नाही. फक्त आता 2 क्यूब ज्या आहेत त्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आता बीटरूटचा जो ज्यूस आहे किंवा जो ABC ज्यूस आहे तर तो आपल्याला सेवन करता येईल. आता माझ्याकडे ना आदल्या दिवशी ना जे मी बनवलेलं होतं मिश्रण, तर त्यातले ना अर्धा ग्लास जो आहे तो शिल्लक राहिलेला होता. म्हणून मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मी काय केलं, आधी सगळ्या या क्यूब्स काढल्यानंतर पुन्हा त्या मोल्डमध्ये ना सगळं हे जे आहे मिश्रण ते टाकून घेतलं, जेणेकरून मग अजून ज्या क्यूब्स आहेत तर त्या माझ्याकडे रेडी असतील. त्यामुळे आता लगेचच मला काही या क्यूब ज्या आहेत त्या लगेचच बनवाव्या लागणार नाही. अगदी 20 ते 25 दिवस सहज या ज्या क्यूब्स आहेत तर त्या मला पुरेशा होतील. आणि आता इथे बघा, मी एक काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये ना इथे मी 2 क्यूब ज्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत. सोबतच थोडंसं मी गरम पाणीसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे. गरम पाणी म्हणण्यापेक्षा अगदीच कोमट पाणी जे आहे तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे, जे की आपण सेवन करू शकतो अशा पद्धतीने. आणि आता याला आपल्याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित होईल. आणि बघा, आता हे बघतानाच याचा कलर किती छान आलेला आहे, म्हणजे बीटरूटमुळे याचा कलर खूप छान असा रेड झालेला आहे. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयाच अजून एका अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.